मुंबईतील रस्ते वाहतुकीचा भार एकूण 314 पुलांवर आहे। त्यात पूल, रेल्वे ओव्हरपूल, फूट ओव्हरब्रिज, फ्लायओव्हर, रेल्वे फ्लायओव्हर ब्रिज यांचा समावेश आहे। पण धक्कादायक बाब म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या पूल विभागाला हे पूल कोणते आहेत, कधी बांधलेले आहेत, जुने पूल कोणते, त्याची सद्यस्थिती काय, धोकादायक कोणते अशी कोणतीही माहिती नाही। त्यामुळे सध्या तरी मुंबईतले पूल कितपत सुरक्षित आहेत हे खुद्द बीएमसीच सांगू शकत नाहीये। ही सर्व माहिती काढण्यासाठी फेब्रुवारी 2016 मध्ये एका खासगी कंपनीला जवळपास 3 कोटींचं कंत्राट देण्यात आलंय। त्यानुसार मुंबईत जुने पूल किती, त्यांची कंडिशन असेसमेंट, स्ट्रक्चरल ऑडिट, पुलांची सद्यस्थिती काय, तातडीची पुनर्बांधणी ही सर्व माहिती 8 महिन्यात संबंधित कंपनी देणार आहे। त्यासाठी शहरामधील पुलांसाठी 63,18,943.85 रुपयांचं कंत्राट देण्यात आलंय। पश्चिम उपनगरासाठी 1,05,67,600 रुपयांचं, तर पूर्व उपनगरांसाठी 49,39,698.95 रुपयांचं कंत्राट देण्यात आलंय। तांत्रिक सल्ला समितीच्या अहवालानंतरच मुंबई महानगरपालिका पुलांचा हा स्थितीदर्शक सर्वे करते, पण हा सर्वे पूर्ण होण्यासाठी 1 वर्षाचा कालावधी लागणार आहे। त्यामुळे आणखी 1 वर्ष मुंबईतली वाहतूक ही रामभरोसे चालणार असं म्हणावं लागेल। रेल्वे अंतर्गत 41 पूल असून रेल्वे ट्रॅकवरचे हे पूल आहेत, तर 36 रेल्वे पादचारी पूल आहेत। यातील अनेक पूल हे ब्रिटिश काळातच बांधले गेलेत। रेल्वे कायद्यानुसार त्याचा मेंटेनन्स रेल्वे प्रशासनाकडे आहे। रेल्वे रुळांवर असलेल्या पुलांची दुर्दशा झाली असून अनेक पुलांची दुरुस्ती प्रलंबित आहे। मस्जिद बंदर इथल्या कर्नाक ब्रिजला 100 वर्ष पूर्ण झाली। तो ब्रिज पुनर्बांधणीसाठी पालिकेकडे प्रलंबित असल्याची माहिती रेल्वेने दिली आहे। कुर्ला ते सीएसटी दरम्यान रेल्वे रुळावर असलेल्या पुलांची उंची वाढवण्याचं काम सुरू आहे। टिळक ब्रिज, करी रोड ब्रिज, एल्फिस्टन ब्रिज, कसाईवाडी ब्रिज, चिंचपोकळी ब्रिज यांचाही समावेश आहे। पण या कामांचा पुलाच्या मजबूतीशी काहीही संबंध नसल्याचं रेल्वेचं म्हणणं आहे। राज्यातील सर्व जुन्या पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट होईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलंय, पण मुंबईतल्या प्रशासनाला मुळात कोणत्या पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट करायचंय हेच माहिती नाहीये। त्यामुळे प्रत्येक वेळी तहान लागल्यावर विहीर खोदायची हा प्रशासनाचा स्वभाव बनत चाललाय। महाड दुर्घटनेनंतरही आपण काही धडा घेणार आहोत का? दीपाली जगताप पाटील, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।